नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 25 जूनच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण पाहतो की सायली, अर्जुन, प्रतिमा, प्रिया, रविराज हे सगळेच हॉलमध्ये असतात. प्रतिमा आता सायलीजवळ येते व म्हणते, अगं मला कोणीतरी आई अशी हाक मारली असं वाटलं. तर सायली म्हणते, कदाचित मीच मनात मारली असेल. तर आता सायली व प्रतिमा दोघांचेही डोळे भरून आलेले असतात. त्या दोघीही एकमेकींकडे खूप प्रेमाने बघत असतात. तर प्रियाला मात्र आता राग येतो. ती पुढे येते व सायलीला ढकलते व म्हणते, तुझा काय संबंध आहे? तुझी आई आहे का ती? ती प्रतिमाला असं म्हणते, आई अगं मी कधीपासून तुझी वाट बघत होते. कधी एकदा तुला माझ्यासाठी वेळ मिळतोय ना असं झालं होतं मला. म्हणून तुला वाटलं असेल की मी तुला हाक मारली आहे आई अशी. तुला असं बघून ना मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू असं म्हणत ती तिला आता मिठीच मारते. तर अर्जुन म्हणतो, आत्या माझ्या आणि सायलीच्या नजरेला ना तू कशी छानच दिसतेस, पण तू हॅप्पी आहेस ना ते महत्त्वाचं. तू बस ना आता असं म्हणत आता प्रतिमा सुद्धा आता बसते. तर आता सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. अश्विन असं म्हणतो, आता तुम्ही सगळे गप्पाच मारत बसणार आहात का की सेलिब्रेशन पण करणार आहात? तर कल्पना असं म्हणते, अरे हो मी आता करते, गोडाचा शिराच करते. तर रविराज म्हणतात, नाही आम्ही जेवायला काही थांबणार नाही आहे. तिकडे सुमन वाट बघत असेल, ती खूप खुश झाली आहे, तिने काहीतरी पंचपक्वानच करून ठेवली असतील. आम्ही निघतो आता असं म्हणत आता ते दोघेही घरी जायला निघतात. पूर्णाची आता खूपच भावूक झालेली असते, कारण प्रतिमाच्या चेहऱ्यावरचे जे सगळे डाग असतात ते गेलेले असतात. पूर्णाची आता देवघरात येते व देवी आई समोर म्हणते, देवी आई आज प्रतिमाचा पूर्वीसारखा चेहरा पाहिला आणि वाटलं आता सगळं ठीक होणार. प्रतिमाची स्मृती परत येईल, तिच्या नजरेत पुन्हा एकदा ओळख दिसेल. तिच्यावर आता कुठलीही संकट येऊ देऊ नकोस असं म्हणत पूर्णाजी आता खूपच भावूक झालेली असते व रडत असते. तेवढ्यात कल्पना तिथे येते व म्हणते, पूर्णाई आता डोळ्यात अजिबात पाणी आणायचं नाही. पूर्णाची म्हणते, अगं हे आनंद अश्रू आहेत. प्रतिमाचं आयुष्य हळूहळू रुळावर येतंय ते बघून मला आनंदच होईल ना. ती म्हणते, प्रतिमाचं सगळं काही चांगलं चालू आहे, पण एक गोष्ट कमी आहे. तर कल्पना म्हणते, हो प्रतिमाची स्मृती. पण पूर्णाई प्रतिमाला अतिशय चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे. तिच्या मानसोपचार तज्ज्ञांनी पण सांगितलंच आहे की प्रतिमाला सगळं आठवण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत आणि त्यांच्याच औषधाने प्रतिमा इतकी बरी झाली आहे, मग तिला जुनंसुद्धा सगळं आठवेल. पूर्णाई सगळं तुमच्या मनासारखं होईल बघा असं म्हणत कल्पना आता पूर्णाजीला धीर देत असते. तर आता इथे दुसरीकडे सायली व अर्जुन त्यांच्या खोलीत असतात. अर्जुन असं म्हणतो, बायको प्रतिमा त्या समोर आल्यावर तुझा चेहरा बघण्यासारखाच असतो. जगातली पहिली अशी सून आहेस तू जी सासूला बघून खुश होते. तर सायली म्हणते, त्या काही फक्त माझ्या आत्ते सासू नाही आहेत, माझी आई असण्यासारखेच आहेत आणि त्या माझ्यावर प्रेम पण अगदी मी त्यांची मुलगी असावी असंच करतात ना. आज मला प्रतिमा आत्यांना बघून भरून आलं. आज त्यांचे डाग गेलेले बघितलं ना तेव्हा असं वाटलं त्यांचं आयुष्य पूर्वीसारखं होण्याची ही पुढची पायरीच आहे. आणि का कोण जाणे, माझी आई असते ना तर ती अगदी प्रतिमा आत्यांसारखीच असती. तर अर्जुन म्हणतो, हो तुझं आणि प्रतिमा आत्यांचं नातं तसंच तर आहे. आणि आपलं तर सोडच, ती साक्षी किती क्रिमिनल माइंडेड असून सुद्धा तिच्या आईशी किती कनेक्टेड आहे ती, म्हणून तिने तिच्या आईचा फोटो जवळ ठेवला आहे तिच्या. तर सायली म्हणते, असंच जर तिने तिच्या आईच्या आठवणीत ते पेंडेंट ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं ना. सायली असं म्हणते, जर तिने तिच्या आईच्या आठवणीत ते पेंडंट तिथे ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं ना. आज मी सगळीकडे शोधलं पण मला नाही सापडलं. आपण एवढं सगळं केलं ते सगळं वाया गेलं. तर अर्जुन असं म्हणतो, इट्स ओके. तर सायली म्हणते, पण ते पेंडंट तिने घरात ठेवलंय की नाही हेही कळलं नाही मला. काय हो, आता हा शोध आपल्याला बंद करावा लागेल का? तर अर्जुन म्हणतो, नाही बंद नाही. आपला शोध आपल्याला सुरूच ठेवावा लागेल. आपल्याला परत महिपतच्या घरी जावं लागेल. आई आणि मुलीमध्ये जो इमोशनल बॉन्ड असतो तो साक्षी आणि तिच्या आईमध्ये पण असणार. अँड आय एम व्हेरी शुअर साक्षीने तिच्या गेलेल्या आईची आठवण म्हणून ते पेंडंट नक्कीच तिच्याकडे ठेवलं असणार.
तर सायली म्हणते, पण हा तर अंदाज झाला आपल्याला पुन्हा साक्षीच्या घरी जाऊन ते पेंडंट शोधायची संधी कधी मिळणार? तर अर्जुन म्हणतो, मिळेल. आपल्याला परत एकदा महिपत आणि साक्षीच्या घरी जावं लागेल, जेव्हा ते दोघेही घरी नसतील तेव्हा, आणि लवकर घरी परत येणार नसतील तेव्हाच. तर सायली म्हणते, पण हे आपल्याला कसं कळणार? तर आता रात्र झाल्यावर सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. अश्विन, अर्जुन अस्मिताची खूपच मस्करी करत असतात. अश्विन विचारतो, अस्मिताताई, तुला कसले डोहाळे लागलेत ग? तुला काय खावंसं वगैरे वाटतंय तर सांगा. तर अस्मिता म्हणते, मला ना गुलकंद टाकून मऊ लुसलुशीत विड्याचं पान खावंसं वाटतंय. विचार करूनही तोंडाला पाणी सुटतंय माझ्या. तर आता सायली अर्जुनकडे त्याचा फोन मागते व काहीतरी फोनमध्ये करते, आणि अर्जुन व अश्विन अस्मिताची आता त्यावरून मस्करी करत असतात. तर आता अस्मिता सगळ्यांना तिने काय काय कपडे शॉपिंग केले ते दाखवत असते. तर अर्जुन म्हणतो, मगाशी बरोबर बोललो होतो मी, ऑनलाईन शॉपिंग सुरूच आहे तुझी. तर अस्मिता म्हणते, मी फक्त स्वतःसाठी शॉपिंग नाही केलेली, मी बाळासाठी दुपटी, जबली, डायपर असं बरंच काही शॉपिंग केलं आहे. 4-5 दिवसात येईल असते. तर सायली म्हणते, अस्मिताताई, अहो बाळ होण्याआधी त्याचे कपडे खरेदी करायचे नसतात, शुभ नसतं ते. तर अस्मिता म्हणते, गप्प बसा, अतिशहाणपणा शिकवू नकोस मला, आणि माझ्या बाळासाठी काही घेतलं मी तर तुझ्या पोटात का दुखतंय? तर पूर्णाजी म्हणते, अस्मिता, ती बरोबर बोलते अगं, बाळाचे कपडे मागवण्याआधी आम्हाला एकदा विचारायचं होतंस. तर कल्पना म्हणते, हो, आम्ही पण नाहीच म्हणालो असतो. तू तुझी काळजी घे आधी, बाळ होऊ देत, मग काय ती शॉपिंग कर. अगं आधी नाही करत शॉपिंग. पूर्णाजी म्हणते, ती ऑर्डर कॅन्सल करा अस्मिता. तर अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, करते कॅन्सल. तर प्रिया म्हणते, पण मी काय म्हणते, अस्मिताला वाटलं की बाळासाठी आधी तयारी करून ठेवावी, तर काय हरकत आहे? तर पूर्णाजी म्हणते, ही अशी तयारी, दुपटी वगैरे ऑनलाईन मागवायची असतात का? त्यात मायेचा स्पर्श असावा लागतो असं म्हणून. अगं म्हणून तर बाळाला कोरे कपडेसुद्धा घालत नाहीत, पण हा सगळा विचार बाळाच्या जन्मानंतरच करायचा असतो. तुम्हा मुलींना ना कुठल्याही रीतिरिवाजांची माहिती नसते. अस्मिता, आता बाळाच्या बाबतीत काही करण्याअगोदर मोठ्या माणसांचा सल्ला घ्यायचा, कळलं? तर अस्मिता म्हणते, ठीक आहे, विचारेन मी तुला, पण परक्या लोकांनी मला फुकटचे सल्ले द्यायची काही गरज नाही आहे, असं ती सायलीकडे बघत म्हणते. तर प्रताप असं म्हणतात, पुरे आता छान वातावरण आहे, ते बिघडवू नका. तर अर्जुन असं म्हणतो, तो अस्मिताची मस्करी करत म्हणतो, नाही डॅड, वातावरण तेव्हा बिघडलं असतं जेव्हा अस्मिताला स्वतःचं शॉपिंग कॅन्सल करावं लागलं असतं. तर आता सगळेजणच हे ऐकून अस्मितावर हसू लागतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात काय घडणार आहे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.